केलं ते मुख्य मंचावर माननीय उपसरपंच दिलीपजी, माननीय सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील आणि दिलीपजी गोतारणे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान कैलास शेठ पाटील यांनी करावं। बघूया या ठिकाणी बघतायत 90-80 स्कोर कुठपर्यंत जाईल याकडे मात्र नजरा असतील। 80-90 धावा, 3-3 ओव्हरला 70 धावा झालेल्या आहेत। बघूया सामना रंगतदार। माननीय गोतारणे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर या ठिकाणी केला जात आहे। वेलकम गोतारणे साहेब। आपलं स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक 51,000च्या स्पर्धेमध्ये आबिडगरच्या या प्रांगणामध्ये या मुख्य मंचावर हार्दिक स्वागत। माननीय प्रकाशजी बोंडवे साहेब, मान्यवरांचं स्वागत रोहित शेठ पाटील यांनी करावं अशी विनंती करतोय। प्रकाशजी बोंडवे साहेबांचं स्वागत आणि सन्मान। एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी बोंडवे साहेबांचा सत्कार होतोय। मंडळाच्या वतीनं सन्मान चिन्ह, मायेची शाल, भगव वस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत। थँक्यू डीजे, थँक्स अ लॉट। जाऊया आपण आवाज ऐकूया आदरणीय ज्येष्ठ समालोचक ठाकरे सर यांचा। थँक्यू। तर आपण एक मोठी सामना आपण पाहतोय, दोन संघांमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळते आणि अर्थातच पालघर जिल्ह्याचा सुपुत्र, पालघर जिल्ह्याचा सुपरस्टार रितेश घरात यांच्या हातातून झेल सुटला। नक्की त्याच्या चांगल्या बॅटवरून एक चांगला चुडू गेला होता, पण तो क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी ती संघाला निश्चितच 2 धावा देऊन जाते आणि फलंदाज देखील 2 धावांनी संघाची वाढ संख्या पोहोचली। धावसंख्या वाढतात ती 6 अंकावर। तर इकडे पण पाहतात अष्टविनायक वाशी दुसऱ्या विरुद्ध व्यान 11 बिरवाडी अशी लढत आपण पाहतोय। नाणेफेक जिंकताना वाशींचं मैदान फिल्डिंगला उतरलाय, परंतु सुरुवातीलाच हे 2 फलंदाज रितेश घरात आणि निकुंज अशी अतिशय जबरदस्त जोडी मैदानात पाहतोय। ती सुरुवात करताना षटकातून अजित यांचा चौथा चेंडू याचा रितेशच्या बॅटमध्ये एका खणखणीचा फटका आलाय। सुरेख चेंडू सीमे पार षटकार। रितेश घरात नावाचं वादळ इथे घुमवावं लागलं मैदानातून, कारण टॅलेंटेड खेळाडू हे सगळ्यांचा आपण मैदानात पालघरच्या मध्ये अनेक स्पर्धा आपण पाहिल्या असतील। टेनिस क्रिकेटमध्ये अनेक चमकदार खेळ या खेळाडूंनी केलेल्या आणि नाव मात्र आपलं खूप रोशन करतात। टेनिस जगतामधला अतिशय जबरदस्त दादाचा खेळाडू म्हटलं जातं। त्याच्याकडून मात्र ही पटकी म्हणजे पाहायला मिळते। चेंडू चौकाराला सुरुवातीला त्यानंतर षटकार आलाय। पुढच्या चेंडू थोडंसं बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू थोडासा नो बॉल ठरलाय आणि नो बॉल प्लस निश्चितच फ्रीडची संधी त्या धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते। ती धाव फलकावर आता ती 13 धावा। तर फ्रीडचा फायदा आता घ्यावा लागेल फलंदाजांना आणि पुढच्या चेंडूला तेवढासा स्लोवर चेंडू टाकला होता फलंदाजांनी, पूर्णपणे मात्र निश्चितच बंदिस्त केलं या फलंदाजाला। फटका थांबवला गेला। फ्रीड चेंडूचा खेळ संपला गेला, निश्चितच इथे चेंडू संपला गेलाय। तो आतापर्यंत 5 अजित एक चांगलीशी गोलंदाजी सुद्धा आपण पाहतो करताना आपल्यामधून या षटकातला अंतिम चेंडू आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा गॅपचा फायदा घेतला। मिडविकेटवरून चेंडूला सीमे पार केला, तो चौकारा करता सुरुवात चौकाराने गेली, शेवट देखील चौकाराने केला आणि षटक संपलं ते पहिलं। मामा आबिडगर गावचे, सावे गावचे आणि आबिडगर गावाचे मामा आहेत माननीय दिनेशजी पाटील साहेब। मामा आपण स्टेजवर यावे प्लीज। वेलकम दिनेशजी पाटील सावे, वेलकम वेलकम।
फलकावर त्या बिरवाडी संघाकडून 17 धावा आणि त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करतायत सुयोग ज्यांच्या तिकडून सोपवलं गेलं. बघूया वाशिम संघ देखील शहापूर संघामध्ये एक मातबर संघ म्हटला जातो. बघूया खरं त्यांची आज खेळ इथे प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला आहे मिळतोय आणि दुसऱ्या षटकात त्यांना एक चांगला गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या फलकावर 17 धावांनी एक शानदार सुरुवात झाली. ती बिरवाडी संघाकडून विशेषतः आपण पाहिलं असेल रितेश घरत सारखा एक स्टार खेळाडू चांगली सुरुवात करून गेलाय आणि त्यानंतर सामना करण्यासाठी नंतर निकुंज त्याचे सहकारी साथीदार त्यांनी पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन पुन्हा एकदा मात्र अगदी स्ट्राईक देत आहेत क्रितेश यांना. कारण त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा एक चांगला खेळाडू आहे आणि टेनिस जगत त्यांनी खऱ्या अर्थाने अगदी अनेक मैदान अनेक स्पर्धा ट्रॉफीज गाजवल्यात. अशा प्रकारे क्रितेश घरत आता स्ट्राईकवर असणार आहे. तो या षटकातील दुसऱ्या चेंडूला सामोरे जाताना तर सुयोग पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. डावकऱ्या हाताने गोलंदाजी करताना पण पुढचा चेंडू देखील अतिशय चांगला हाताळला गेलाय की ज्यावर एक सिंगल धाव जरूर आली आणि चेंडूची फेक अचूकतेने येताना मात्र इस्टनच्या हातामध्ये तत्पूर्वी एक धाव. तो सिंगल धावा देखील किती महत्वाचे असतात आपण क्रिकेटमध्ये पाहत असाल. कारण नुकतीच आपण अफगाणिस्तानची जी स्पर्धा पाहिली असेल अफगाणिस्तान विरुद्ध T20च्या सिरीज त्यामध्ये आपण सुपर ओव्हर पाहिली म्हणून एक एक धाव किती मजेची ठरते आणि पुढच्या चेंडूवर कधी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळ गेलाय. फायनली खेळताना मात्र ऑनसाइडला ड्राईव्ह केला गेला की ज्यावर फलंदाज सहजतेने एक धाव घेताना संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती 20 अंकावर 20 रन. आता पण सामन्याचा विचार केला तर 18 चेंडू आपल्याला खेळायचे त्यापैकी 9 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि सुयोग यांची खूप चांगली गोलंदाजी या षटकातली वाशिम संघासाठी पाहायला मिळते. कारण फलंदाज थोडंसं त्यांनी थांबवलंय रोखवलंय बंदिस्त करताना मात्र सिंगल धावा आल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. तर षटकातला चौथा चेंडू यायचा फुलटॉस घेताना मात्र चांगल्यापैकी चेंडू अगदी जबरदस्त टोली जग षटकार ठोकला गेलाय. ते पण दर्जेदार षटकार रितेश घरत  मनगजाची ताकद पाहायला मिळाली षटकार ठोकताना आणि पुढच्या रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यावेळी दुधारी तलवार लगी तो आबादी नाहीचा चेंडू मात्र चौकार गेला आणि जबरदस्त स्वीशिटचा फटका मारताना चौकाराला यावेळी धावसंख्या चौकारने वाढली गेली आहे. ती फलकावर 30 धावा 30. याच मात्र पुन्हा एकदा सहजतेने मात्र फटकावला आणखी चेंडू सीमे पार होतोय. अगदी मैदानात दणाणून सोडले प्रेक्षकांना अगदी जबरदस्त मोहित करतात ते खेळाडू. ₹100 फक्त तो प्रेक्षक असला पाहिजे. स्वर्गीय नरेश बाळू स्मृती ट्रॉफी मध्ये तब्बल षटकाराचा कॅच घ्या आणि ₹600 मिळवा. दिवस सोडवा. या ठिकाणी बंटी शेठ, कैलास शेठ, मनीष शेठ, रोहित शेठ, रोहितदास शेठ आणि शिवम शेठ, अमर शेठ यांच्याकडनं ₹600 पारितोषिक. तर धावसंख्या पोहोचली 36 धावा 36. 18च्या गतीने मात्र 36 धावा फलकाला लागल्या. 2 षटकं संपली गेली आणि आज खरोखर आज मेला लुटण्याची संधी आलेली प्रेक्षकांना. आज तुम्ही भरपूर मेहनत करा आणि संघर्ष करताना मात्र फलंदाज देखील खेळाडू देखील चांगला. आणि या ठिकाणी शिवसेना 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 उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. 51,000 खेळ स्पर्धा आंबेडकर मध्ये स्वर्गीय बाळू स्मृती चषकला भेट देत आहेत उपजिल्हा प्रमुख शिवसेना माननीय प्रकाशजी पाटील साहेब. वेलकम. तर वाईट सुरुवातीला करतात गोलंदाज सतीश. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर नक्कीच चांगली धावसंख्या फलकावर लावली गेली बिरवाडी संघासाठी. ती 36 धावा आणि त्यानंतर सामना करतील निकुंज. त्याचबरोबर माननीय अमितजी रोडगे साहेब शिवसेना संघटक यांचे आगमन झाले. प्रकाशजी पाटील साहेब यांच्या सोबत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रोडगे साहेब वेलकम. तर फलंदाज इथे बाद झालेत. क्रीज मध्ये येण्यापूर्वीच मात्र बाद केला गेला आणि धावच्या स्वरूपात हा पहिला फलंदाज माघारी परतोय. एक बाद
धावसंख्या 37 लॉस ऑफ 1. नवीन फलंदाज सार्थक. तर षटकातून दुसरा चेंडू यायचा मागे खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा पंचांना इशारा दाखवला. लगेच बघा फीट लागू झाली. सुरुवातीला वाईट त्यानंतर नो बॉल आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढताना पोहोचतीये. ती धावफल करता 38 धावा 38. निश्चितच डबल आकार येऊ लागलाय मैदानातून. रितेश गरज सारखा फलंदाज मैदानात अगदी चांगल्यापैकी बाहेरून उभा असताना सामोरे जातात थ्रीटच्या चेंडूला. यायचा इनसाइड चेंडू खेळताना तो चेंडू अगदी सरळ सीमेपलीकडे षटकार जातोय. उत्तुंग षटकार. या पाण्यातला तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या झपाट्याने वाढली फलकावर. आतापर्यंत जाताना ती 44-44. बघा दोनच चेंडू इथे पण म्हणतोय सुरुवातीला टाकायचा असताना मात्र इथे चुका मात्र वारंवार झाल्या. ते या खेळामधून नुकतेच आलेले फलंदाज गोलंदाज सतीश यांच्याकडून याचा फायदा उचलताना मात्र अगदी सुपर अशी बॅटिंग पाहतोय रितेश गरत यांची. जेव्हा जेव्हा रितेश कुठल्याही मैदानात असू देत प्रेक्षकांना नेहमीच क्रिकेटचा आनंद मिळवून देतात असतात आणि चांगला आपला क्लास त्याचा पाहायला मिळतो. पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा पोझिशन बनवली. इथे मात्र बघूया पोझिशन बनवता लागली पण पुन्हा एकदा मनगटी ताकद दाखवताना चेंडू लागली. सुपर नेले षटकार करता 6 धावा. चला बॉल द्या ब्रेक. दिलदार दादा यो आमचा मनान बसलाय राव. हाय दिलदार दादा यो आमचा मनान बसलाय राव. आबिडगर गावान या ठिकाणी अमर शेख पाटील आबिडकर यांच्याकडनं एक देखणी दिमागदार सायकल मालिकावीर कोण पटकवणार हे आकर्षण. तर पुढचा चेंडू इथे टाकताना आपण पाहतोय चेंडू चालला तो सीमारेषेकडे आणि त्यानंतर ओलांडली सीमारेषा आणि वाईट स्वरूपात या 4 आणि 5 धावा मांडता केलं. 1+4 कारण वाईट चेंडू होता त्यामुळे चौकाराला आणि 5 धावांनी धावसंख्या सुटली. तर षटकातला पुढचा चेंडू आणखी एक चेंडूवर मात्र धमाकेदार षटकार ठोकताना इथे मात्र सामन्यातून अर्धशतक फलकावर लावलं गेलं. ते रितेश गरत यांनी आपली बॅट उंचवा अतिशय जबरदस्त टोली जगी षटकार ठोकून या सामन्यातला 5वा षटकार ठोकला. रितेश गरत 51 धावांचा एक सुंदर खेळ करताना आपण पाहतोय या खेळाडूकडून. आणि षटकार हॅट्रिक करिता 300 रुपये मनीष बाबू आणि रोहित बाबू शेठ पाटील, बंटी शेठ पाटील, कैलास पाटील यांच्याकडनं 300 तब्बल 600 रुपये पारितोषिक रितेश गरत यांना. तर धावसंख्या पोहोचली ती फलकावर 61 धावा 61 आणि त्यामध्ये 51 धावांचा एक जबरदस्त इनिंग साकारताना आपण पाहिलं असेल. या पुढील सामना टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. खानिवली टीम विपक्ष जय हनुमान आडगाव खानिवली कॅप्टन टॉस साठी या. तर धावसंख्या उच्चांक होतं मैदानातून. मगाच्या सामन्यात आपण पाहिलं असेल 56 धावा झाल्या होत्या. आता मात्र 61 धावा झाल्या प्रथम बॅटिंग करताना ते बिरवाडी सगळीकडून. या खेळाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की इथे रितेश गरजची 50 लगावली गेली आणि पुढच्या चेंडू देखील ते थांबायला नाही. पुन्हा एकदा चेंडूवर माझा आकाशी फटका अगदी गगनचुंबी षटकार ठोकला गेला आहे. तो पुढच्या चेंडूवर अटॅक आणि अटॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज अगदी निष्फळ ठरले तिथे सामन्यामधून काय करायचं काय करू नये असं देखील आता प्रश्न. नक्कीच बिरवाडी टीमला खऱ्या अर्थाने वाडा तालुक्यामध्ये पहिल्यांदा आणणारे पॅकर आबी बागुल खरिवली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत रितेश गरत यांना. अभिषेक आबी बागुल खरिवली यांच्याकडनं. वन मॅन आर्मी म्हणून काही खेळाडू जर मैदानात थांबला तर चांगला कधी विजय मिळून देत असतो आणि तोच मात्र रितेश गरत पुन्हा एकदा बरसतोय मैदानातून. सामन्यातून षटकाराचा पाऊस पडतोय. तो इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण मागे परत आले तर 1.5 चेंडू झाल्यानंतर ते गोलंदाज हे षटक कधी एकदा संपते असं त्यांना देखील वाटू लागलं असेल. आणि पुढच्या चेंडू देखील अगदी सहजतेने फटक्यावर फटके बेतिंग फटके जबरदस्त हॅट्रिक इथे पुढे होती शेतकऱ्यांची. मनीष बाबू दादा त्याची ताकद विरोध मामा मनीष बाबू दादा त्याची ताकद.
थँक्यू डीजे. आणि या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच पोचा. खानिवली टीम कॅप्टन आणि जय हनुमान आडगाव. चला या आडगाव टीम कॅप्टन आडगाव, जय हनुमान आडगाव आणि खानिवली कॅप्टन बी फास्ट. 63 धावांची अतिशय नाबाद खेळी मात्र आपण पाहिलं असेल नितेश घरत यांची अतिशय जबरदस्त संघाला पुढे नेऊन गेली आणि संघाचा स्कोर जो पण पाहिला असेल आतापर्यंत झालेला तो मात्र 73 धावा 73. 74 धावांचं मोठं लक्ष असेल विजयाकरता. ते 3 षटकामध्ये त्याला पंच काय सांगतात लक्ष द्या. काही बघा गाड्या लागल्या गेल्या त्या गाड्यांसाठी ते सांगतायत. जरा पुन्हा एकदा सूचना असेल जे 4 व्हीलर्सचे मालक चालक त्यांनी कृपया आपल्या गाड्या थोड्याशा बाजूला सरकवायच्या आहेत. बाईक बाजूला करायची आहे. त्या बाईक आहेत त्या बाजूला करा. मिरर खाली करायच्या आहेत. बाईक पुढे घ्यायच्या आहेत. आडगाव टीम फायनल कॉल टॉस साठी या. आडगाव टीम कॅप्टन. ओके. तर अगदी प्रेक्षक खुश केलेले आपण खेळू पाहत असाल. या सामन्यामध्ये अनेक खेळाडू अतिशय जबरदस्त कामगिरी करताना पडतात. आज खुला गट आहे या स्पर्धेचा आणि खुल्या गटामधून अगदी विविध तालुक्यामधून विविध जिल्ह्यामधून आपण पाहतोय बरेचसे संघ आज इथपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर वीर स्पोर्ट चाबे आपण रिपोर्टिंग करा. आईगाव देवी वेडेगाव आपण आल्याची नोंद करा. रिपोर्टिंग करा सुशांत पाटील यांच्याकडे. चला खानिवली टीम कॅप्टन या ठिकाणी पोहोचत आहेत. त्याचबरोबर जय हनुमान आडगाव टीम कॅप्टन पोहोचत आहेत. मान्यवरांना या ठिकाणी सुशांत पाटील घेऊन येत आहेत. माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना प्रकाशजी पाटील साहेब वेलकम. त्याच्यासोबत शिवसेना संघटक वेलकम सर. माननीय सदाशिव केशव पाटील यांचंही आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम. आपण टॉस बॉक्स मध्ये या. कॅप्टन पोहोचलेले आहेत. आई गावदेवी सॉरी जय हनुमान आडगाव आणि खानिवली टीम कॅप्टन बी फास्ट फायनल कॉल. आडगाव टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आपण आडगाववरनं या ठिकाणी स्पर्धेला आलात. या संपूर्ण स्पर्धेचं स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषकचं 51,000 आणि युट्यूब लाईव्ह सावली क्रिएशन ही स्पर्धा आयोजन आपल्याला कसं वाटतं? नियोजन तर खूप चांगलं केलेलं आहे आणि जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळण्याची आमची इच्छा होती. पण टाइमानुसार 3 षटकांचा सामना होईल. नक्कीच मेगा फायनलचा मात्र दिवस आहे. सुशांत पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. उपजिल्हा प्रमुख आमच्या समेत जोडलेले आहेत. तालुका प्रमुख माझे आणि पालघर जिल्हा उपजिल्हा प्रमुख एक प्रकार शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक संघर्षात ज्यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्यांना सामान्य माणसांना साथ दिलेली आहे. उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माननीय प्रकाशजी पाटील साहेब. ही स्पर्धा हे आयोजन आपल्याला कसं वाटतंय? ही स्पर्धा अतिशय उत्साहवर्धक वाटते आहे. खरोखर हा जो इथे आल्यानंतर सगळ्यांचा उत्साह बघितला खरोखरच बघण्यासारखा आहे आणि खेळाडूही अतिशय चांगल्या प्रकारे गेम करत आहेत. आता जेवढ्यात मी आल्यानंतर मला एक ओव्हर बघायला मिळाली आणि मला वाटते सगळ्या बॉलवर त्यांनी 6 मारलेली आहे. खरोखर अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला इथे आल्यानंतर. नक्की स्वर्गीय नरेश बाळू स्मृतीचे नरेश महाराज अगदी कबड्डीवर नितांत प्रेम करायचे. पूर्वीच्या स्पर्धा तुम्ही सुद्धा स्पर्धेला असायचे आणि बक्षिसं खेळाडूंना द्यायचे. म्हणजे प्रो कबड्डी नवीन झाली होती आणि ते प्रो कबड्डी स्टार 51,000 त्यावेळेस बक्षीस नरेश महाराज मात्र ठेवायचे. त्या आठवणींना उजाळा मिळतो का? नक्कीच. कबड्डीचे सामने मी काय त्यावेळेस आलो नव्हतो पण खरोखर मी ऐकून आणि इतरांकडून ऐकल्यामुळे खूपच चांगले कबड्डीचे सामने झाले असं मला वाटतं. नक्कीच क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर बक्षिसांची गरज आपण सुद्धा करत असतात. ही स्पर्धा हे आकर्षण वाडा तालुक्यामध्ये क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार कशा पद्धतीने होतोय? मोठ्या स्पर्धा येत आहेत लगातार 50,000 लाखाच्या. आता ह्या ज्या स्पर्धा होत आहेत ह्या युट्यूबद्वारे लोकांना सगळ्यांना बघायला मिळतात. त्याच्यामुळे खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे प्रसार होतो आणि आपल्या ह्या ग्रामीण भागातून अतिशय चांगले खेळाडू निर्माण होत आहेत. आज मला वाटतंय सफाळ्यामधून ठाकूर आपल्या संघामध्ये गेलेला आहे. अशा प्रकारे अनेक आपले खेळाडू इकडनं जाण्याचे चान्सेस आहेत आणि जावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतोय. नक्कीच त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय प्रकाशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्ह्याचे आहेत. आपण आमंत्रित करूया कॅप्टन ऑफ खानिवली टीम. आपण विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. कारण आडगावचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. जरा त्वरा करा, घाई करा. बी फास्ट. मॅच चालू आहे.
रितेश घरत त्यांचे षटकार पाहायला मिळाले. आता मात्र या ठिकाणी जबरदंग वासिन टीम अष्टविनायक यांच्या माध्यमातून मात्र ही टीम आहे आणि येत आहेत कॅप्टन थोडा काही करा धावत या खाली टीम कॅप्टन. तर नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. माननीय प्रकाशजी पाटील यांच्या शुभ या ठिकाणी टॉस होतोय. कोण बोलतोय बोलते कोण आडगाव विकी आणि रोशन खानली टीम कॅप्टन या ठिकाणी आहेत. उपजिल्हा प्रमुख शिवसेना पालघर जिल्ह्याचे प्रकाशजी पाटील यांच्या शुभ या ठिकाणी टॉस होतोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय खानली टीम न. नक्कीच अभिनंदन बेस्ट ऑफ लक देताना मान्यवर या ठिकाणी बोट टीमला पाहायला मिळत आहेत. फोटोशूट करायचं या ठिकाणी बोट टीम कॅप्टन प्लीज वेलकम. मान्यवर विनंती असेल आपण सन्मान व्यासपीठावर याचे प्लीज वेलकम. माननीय उपजिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांच्या समोर संपूर्ण अतिथीगण अँड कॅप्टन ऑफ टीम खानली टीम. नक्कीच वाशिम शहापूर ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं खूप चांगलं नाव आहे. शेखर दळवी आकर्षणात्मक प्लेयर आहे. आपल्या गावाचं नाव त्यानं केलंय. तुमची टीम या स्पर्धेत एक आकर्षणात्मक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. काय स्वीकारणार? फिल्डिंग येताना कुठपर्यंत आपण या ठिकाणी धावसंख्या रोखणार? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच आडगाव टीम सुद्धा टफ आहे. आपल्याकडे बॅटिंग येते कुठपर्यंत धावसंख्या आपण करावी आपल्या टीमनं आपली इच्छा आहे. 55 ते 60. क्या बात आहे. 55 ते 60 बेस्ट ऑफ लक. सामना अतिशय भारी होणार आहे. स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक कॅडक क्रिकेटचं आयोजन आणि बक्षिसांची खैरात. 65 एकरात वसलेलं गाव आणि एक 65 शेठ लोक या मैदानात राहत आहेत. कमी वयाचे 18, 19, 20, 22 वर्षाचे कुमार वयाचे उद्योजक असलेलं एकमेव गाव ठाणे पालघर जिल्ह्यातील आबिटगडचं झालंय नाव. आणि आज बर्थडे आहे सुशांत पाटील आबिटगर यांचा. स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषकचं भव्य आयोजन आणि प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील मंदिर प्रतिष्ठान सोहळा या आनंदानिमित्तानं या ठिकाणी 51,000 स्पर्धेचं आयोजन. जय श्रीराम. धन्यवाद. तर पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकामध्ये पण पाहिलं असेल जोरदार टक्कर इथे द्यायची होती. कारण तब्बल लक्ष पण पाहिलं असेल तर धाबा करायच्या त्या 74 धाबा आणि पहिल्या षटकामध्ये केवळ धाबा आल्या फलकावर त्या 8 धाबा. षटक संपलं गेलं. त्यानंतर रितेश घरत नवीन षटकाला सुरुवात करता. पहिल्या षटकावर स्वागत मात्र होते षटकाराने. जबरदस्त ठरवलेली सुरुवात होते. आपण सुयोग यांचा पण पाहतोय दुसरा षटकार तो या सामन्यातला. तर 500 रुपयाचं बक्षीस इथे प्रेक्षकांना असणार आहे. बघा लक्षात घ्या. एक झेल तुम्ही पकडला तर 500 रुपये कमावले जातील आणि प्रेक्षकांनी कृपया संधी साधायची इथे. पहिल्या चेंडूवर षटकाराला पुढच्या चेंडूवर थोडंसं कमी गतीचे चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळाला. कारण हा खेळाडू अगदी छोटा नाहीये. अगदी टेनिस विषयाला चमकता सितारा रितेश घरत ज्यांनी लगेचच ओळखलं या फलंदाजाला कशा प्रकारे खेळ करतोय. आणि पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र टायमिंग जबरदस्त उचलून सीमेपलीकडे षटकार. चांगली खेळी आपण पाहतो मैदानातून सुयोग यांची. सामन्यातला हा तिसरा चांगला फटका ब्रेक क्लास. सामना असेल खानविली विरुद्ध आडगाव आणि नक्कीच बॅटिंग पाहायला मिळेल आडगाव टीमची. त्यानंतर होईल वीरा स्पोर्ट चावे विरुद्ध आई गावदेवी वेडेगाव. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारली गेली. कारण 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले गेले. मनीष बाबू पाटील, रोहित बाबू पाटील, बंटी शेठ पाटील, कैलास शेठ पाटील, अमर शेठ पाटील आणि रोहितदास शेठ पाटील यांच्याकडनं तब्बल 600 रुपये पारितोषिक या षटकार हॅट्रिक करिता बॅटरला. बॅटरचं नाव जसं रितेश घरत षटकार ठोकले त्याच्यावर मात्र गोलंदाजीवर वर्षा होतोय. चांगल्यापैकी फटके मारताना सुयोग यांच्याकडून चांगली फलंदाजी आणि धावसंख्या पोहोचले बलवरती 26 वर 26. प्रत्येक षटकात 25 धावा ठोकायच्या आहेत. आणि पुढच्या चेंडूवर मात्र कुठेतरी नक्कीच तर चावे टीमचं आगमन झाले. वीरा स्पोर्ट चावे आपलं हार्दिक स्वागत. आई गावदेवी वेडेगाव आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. तर पुढच्या चेंडूवर थांबवलं जाईल फलंदाजांना. त्यामुळे षटकातले 4 चेंडू संपलेत. पुढचा चेंडू थोडासा बाहेर निघतोय. बघूयात पंच इशारा पाहतील कशा प्रकारे चेंडू टाकला गेला. आणि त्यानंतर समांतर रेषेत आपल्या हात नेताना एक अवांतर धावली संघाला. धावसंख्या 28.
27 कारण धावसंख्या आतापर्यंत एक वाढली गेली एक नवीन आणि पुढच्या चेंडूवर थोडंसं का होईना निश्चितच तो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय स्लोवर चेंडू होता ते आणि त्याचबरोबर षटकात समाप्ती झाली अशा प्रकारे 2 षटकाचा इथे खेळ संपलाय 2 षटक संपत असताना धावसंख्या 27 नक्कीच सामन्यातली तर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळत आहोत। शिवसेना 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 पालघर जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख वेळात वेळकडे उपस्थित झालेले व्यक्तिमत्व उपजिल्हा प्रमुख शिवसेना माननीय आदरणीय व्यक्तिमत्व क्रीडा क्षेत्रावर ज्यांचं तेवढंच प्रेम सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच प्रकाशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना पालघर जिल्हा यांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे आयोजक सुशांत पाटील यांच्या शुभास्ती या ठिकाणी होत आहे। माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख पालघर जिल्हा प्रकाशजी पाटील साहेबांचा शाही सन्मान मुख्य मंचावर स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक मध्ये स्पर्धेचे आयोजक सुशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भगवी शाल परिधान करून सत्कार केला जात आहे। प्रकाशजी पाटील साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्मान चिन्ह पुष्पमुखी देऊन शाही सन्मान सुस्वागतम सुस्वागतम वेलकम। माननीय अमितजी रोडगे साहेब शिवसेना संघटक यांचं स्वागत आणि सन्मान कैलासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। प्रकाशजी पाटील यांच्या सोबत नेहमीच निकटवर्ती राहिलेले शिवसेना संघटक अमितजी रोडगे साहेबांचा सन्मान केला जात आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कट्टर समर्थक माननीय अमितजी रोडगे साहेब आपलं स्वर्गीय नरेश भाऊ स्मृती चषक मध्ये आंबेडकर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू डीजे। तदनंतर संदीप पाटील साहेब सावे यांचं स्वागत आणि सन्मान अभि पाटील यांनी करावं। संदीप पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे। साबे अतिशय फिटनेस मॅन ओळख त्यांची आहे आणि स्पर्धेकरिता टीम सुद्धा घेऊन आलेले आहेत। दिनेशजी पाटील साहेब आपलं हार्दिक अधिक स्वागत। फिटनेस मॅन ऑफ सावे मंडळाचे मित्र परिवार दिनेशजी पाटील साहेब आपलं हार्दिक अधिक स्वागत वेलकम। ओव्हर टू कॉमेडी बॉक्स। थँक्यू डीजे। तर धावसंख्या पोहोचले फलकावर 33 धावा 73 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 74 धावा लक्ष मात्र विजयासाठी असणार आहे। 73 धावा केल्या होत्या बिरवाडी संघाने आणि त्यामुळेच अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल विजय करता। या षटकाचा विजय केला तर अंतिम षटक जर त्या मैदानात चालू असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी सामन्यातला अशा प्रकारे मात्र मोठ्या फरकाने संघ विजयी होतो। 40 धावांनी जवळपास विजय झालाय तो बिरवाडी संघाचा आणि मोठ्या फरकाने जिंकत असताना मात्र या सामन्यातली सर्वात चांगली कामगिरी आपण पाहिली असेल रितेश घरत यांची राहिली यांनी या स्पर्धेत आणखी एक पाहिलं असेल तर